झालेत की हा. हो. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. भगवती ज्ञानेश्वरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायाचा आपण विचार करत असताना कालपर्यंत की भगवंत या ठिकाणी जो अर्जुनाला उपाय सांगत आहे, तो उपाय सांगत असताना भगवंताची जी सांगण्याची रीत आहे, सांगण्याची जी पद्धत आहे, ती काहीतरी विलक्षण स्वरूपाची आहे. विलक्षण स्वरूपाची का बरं म्हणायचं? त्याचं कारण असं आहे की अर्जुनाने अजून ह्या योगाला कोणत्याही प्रकारची सुरुवात केलेली नाही आहे. फक्त अर्जुनाने हा असणारा योग भगवंताने सांगितला आणि अर्जुनाने त्या ठिकाणी ऐकलेला आहे. हा योग भगवंताने सांगितला आणि अर्जुनाने ऐकला. जसं कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होणे उठी कवनो एको. म्हणजे कानावचनाची नुसती भेट व्हायची आणि त्या श्रीगुरूंना आपल्या कानामध्ये सांगायचं आणि कानामध्ये सांगितल्याच्या नंतर अगदी त्या ब्रह्मस्वरूपालाच आपण तद्रूप होऊन जावं. अगदी त्याप्रमाणे या अभ्यासी जे दृढ होती, अर्जुन त्या ठिकाणी म्हणू लागला की देवा काजे आपण आता देवो, हा बोलिलो जे उपावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. देवा आपण हा जो या ठिकाणी त्या परमात्मा प्राप्तीचा उपाय जो बोललात सांगितलात, तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे. तो खरं तर प्राप्तीचा म्हणजे ब्रह्मप्राप्तीचा उपायच आहे. म्हणून त्या ठिकाणी तो अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीला घडून देतोच आहे. ये अभ्यासी जे दृढ होती, पण देवा या अभ्यासामध्ये जे असणारे साधक आणि निश्चयाने त्या ठिकाणी दृढ होतात, पक्के होतात, मजबूत होतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, ते असणारे साधक भरवसेने ब्रह्मत्वा येती आणि खात्रीपूर्वक भरवसापूर्वक ब्रह्मत्वा येती ब्रह्मस्वरूपापर्यंत प्राप्त होत असतात. हे सांगत याची रीत कळले मज. अशा प्रकारे तेव्हा तुमची ही सांगण्याची जी रीत आहे, सांगण्याची जी पद्धत आहे, त्या पद्धतीवरून कळले मज. मला आता देवा अशा प्रकारे चांगलंच कळलेलं आहे. देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता, मा अनुभवे तल्यंता नोहेल केवी. ऐक ना देवा. म्हणे काय? देवा गोठीची हे ऐकता. अरे देवा, ही नुसती तुझ्या मुखातून ही गोष्ट, हा विचार, हा भाव, ही साधना नुसती फक्त ऐकता, नुसती आम्ही ती कानाने ऐकली तर काय झालं? बोध उपजतसे चित्ता, अशा प्रकारे बोध आणि आपल्या अंतःकरणामध्ये सहजच त्या ठिकाणी निर्माण होत आहे. बघा आता अजून तर अर्जुनाने काही साधना केली नाही, काही झालं नाही, तरी पण त्या ब्रह्मस्वरूपाचा असणारा बोध आणि काय सहजच अंतःकरणामध्ये काय होतं? निर्माण होत असतो. म्हणजे साधन करण्याच्या आधीच जसं काय साध्यालाच प्राप्त झालो अशी अवस्था झाली. म्हणून बोध उपजत असे चित्ता, अशा प्रकारे देवा हा बोध आहे तो आमच्या अंतःकरणामध्ये काय सहजच निर्माण होत आहे. मग देवा मा अनुभवे तल्यंता नोहेल केवी. मग मा म्हणजे मग, अनुभवे आता जे साधक आणि अशा प्रकारे अष्टांग योगाची साधना करत असेल आणि अष्टांग योगाची साधना करत असताना अगदी निर्विकल्प समाधीच्या समरस अवस्थेला प्राप्त होत असतील, तल्लीनता नोहेल केवी. आणि देवा ते अशा प्रकारे त्या ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप तल्लीन कशी होणार नाही बरं? सहजच होऊ शकतात. कारण आम्ही फक्त ऐकलंय आणि ज्याने अनुभव घेतला याच्यामध्ये काही फरक आहे का नाही? फरक आहे. आपण कथा कीर्तनामध्ये फक्त गोपी भाव ऐकतो,
भगवंताच्या लीला ऐकतो. पण त्या असणाऱ्या गोपी त्या भगवत स्वरूप झाल्या असतील, त्यांची अवस्था काय असेल बरं? तिथं काही अन्यथा, तिथं काही संशय, काही शंका घ्यायचं काही कारण आहे का? काहीच कारण नाही. कारण इथं नुसतं ऐकलं तरी इतकं गोड वाटतंय. पण जे रोज त्या आणि नित्याने त्या स्वरूपाचा अनुभव घेत असेल, त्यांची काय अवस्था होत असेल बरं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, ऐक ना, कृष्ण वेधिले विरहणी बोले, अ, चंद्रमा करीतो उभा रागे माये. ती विरहणी अवस्थेत असणारी आणि गोपिका त्या ठिकाणी म्हणते, चंद्रमा करतो उभा रागे माया. हा चंद्रमाला त्या ठिकाणी ऊब निर्माण करत आहे. मग तुम्ही बाकीचं काही करूच नका. न लावा चंदन, चंदन लावू नका. कोणता थंडगार असा वारा तोही घालू नका. का घालू नका? जर चंद्रच उभारा करत असेल, चंद्रच गरमी करत असेल, हे चंदन आणि तुमचा असणारा वारा, आणि तो काय करणार त्या ठिकाणी? उलट चंदनाची पोळी माझे सर्व अंग पोळे. अशा प्रकारे काय होतं, मला हे याची गरजच नाही. मग माझ्या जीवेचे काव नेना बळ्या तो माझा पंढरी रानाऊ माये. मग अशा पद्धतीनं काय त्यांची ही अवस्था झाली असेल. कुठं जे अशा अनुभवाला घेत असतील तर ते परमात्मा स्वरूपच झाले असतील ना. हा, मग का बरं हे अर्जुन म्हणतोय, देवा हे नुसतं ऐकण्यात इतका मोठा आनंद असेल, इतका मोठा बोध उत्पन्न होत असेल, मग जे अशा प्रकारची साधना करत असेल त्यांची तद्रूपता का बरं होणार नाही, कशी होणार नाही? म्हणून येथ काही अनारिसे नाही, परी नाव भरे चित्त देई बोला एका. म्हणून येथ काही, येथ म्हणजे अशा असणारे ह्या साधनेमध्ये अनारिसे नाही. काही अनारिसे नाही. म्हणून देवा ह्या ठिकाणी आपल्या सांगण्यात बोलण्यात ह्या ठिकाणी काय अनारिसे नाही. अनारिसे म्हणजे काय? अन्यथा, वेगळे, चुकीचे, बदललेलं असं काही नाही. कारण तुम्ही जे आम्हाला सांगितले ते तंतोतंत आम्हाला काय व्यवस्थित लक्षात येत आहे. आम्ही त्याच्यामध्ये समरस होत आहे. म्हणून हे सगळं तुमचं व्यवस्थित सांगणं आहे. याच्यामध्ये अन्यथा थोडंसुद्धा काही चुकीचं नाही. परी शब्द घातला बरं का. परी, परी काय? नाव भरे चित्त देया बोला. पण देवा आमचं असं म्हणणं आहे, नाव भरी चित्त, ऐक ना, नाव भरी म्हणजे काय? थोडं का होईना, क्षणभर का होईना, ऐक नाही, काय करा, चित्त देया बोला. पण आमच्या बोलण्याकडे काय करा, थोडं लक्ष द्या. का लक्ष द्या? कारण आता तुम्ही चांगल्या प्रकारे सांगता. तुम्ही सांगता सांगताच आम्हाला अशा प्रकारची अवस्था प्राप्त होते. ठीक आहे सगळ्या गोष्टी, पण कुठपर्यंत सांगणार? कधी कधी काय होतं की एखाद्याला आपण सांगायला सुरुवात करतो, पण सांगत असताना तो पण मान हलवतो ना, आपण पण सांगत राहतो छान 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 छान. आणि नंतर त्याला विचारलं, काय तुम्हाला कळालं? काय माहिती काय कळालं? बरोबर आहे की नाही? मग ते ऐकणाऱ्यानेच काय म्हणलं पाहिजे, थोडं थांबा, थोडं थांबा. का? अहो हे तुम्ही सगळं सांगत चालले, बरोबर आहे सगळं, पण आम्हाला किती कळालं एकदा विचार ना काहीतरी. बरोबर आहे की नाही? ते पूर्वीच्या काळामध्ये रांजण असायचे आणि रांजणामध्ये पाणी आणायला कुठे जावं लागायचं? दूरवर कुठंतरी नदीवर जायचं. ती घागर डोक्यावर घ्यायची, एक कमरेवर घ्यायची, एक डोक्यावर घ्यायची, आणि तिथपासून इकडे यायचं. आणि तो रांजण जर गळका असेल आणि तिनं काय करायचं, ते आणलेले खेप आणि त्या रांजणामध्ये वाचायचे आणि परत पाणी आणायला जायचे. ते दिवसभर पाणी वाहते 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 वाहते. मग रांजण भरायला पाहिजे ना, भरणच ना रांजण. का बरं भरणा? मग त्या सासूबाईने सांगितलं, मला त्या रांजणाला छिद्र पडले, थोड्या वेळ जरा थांब. काय? नुसतं पळू नको, थोड्या वेळ थांब आणि त्या रांजणाचं आधी छिद्र बंद कर. म्हणजे काय होईल? म्हणजे मग तुला जास्त वाढायची आवश्यकता पडणार नाही. तुझं तेवढंच काय होईल, काम त्या ठिकाणी भागू शकतं. बरोबर आहे की नाही? तसं हे सांगत असताना थोडा अधिकाराचा विचार केला पाहिजे ना. अधिकार नसताना नुसतं सांग, नुसतं सांग, मग त्या सांगण्यात काही तात्पर्य आहे का? त्या सांगण्यामध्ये कोणत्याच प्रकारचं काय तात्पर्य राहत नाही. म्हणून जसं ज्ञानोबराय काय म्हणतात की एखादी स्त्री बाजारामध्ये गेली आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर काय आणते? घट आणते. 10व्या अध्यायामध्ये हा विषय आला की ती घट आणते आणि घट आणल्याच्या नंतर काय करते? एकदम पाणी आणते आणि घाटामध्ये भरते. असं होतं का? मग ती काय करते? घट आणते, घाटामध्ये पाणी ओतताना थोडं थोडं घालतो ना, तरी
काय काय होय बघा. घटी थोडेसे उदक घालिजे, तेने न गळता वरिता भरिजे, आयशे परसुनी पाहिलाशे तव परस विजय आयशेची होते. म्हणजे घाटामध्ये थोडं पहिल्यांदा पाणी घालायचं. मग थोडं पाणी घातल्याच्या नंतर काय होतं बघायचं, हा घट गळतो का. आणि जर घट गळत असेल तर जे पाणी घातलंय थोडं व्हायला किती जाईल, थोडंच जाईल. आणि एकदम घाट भरून जर पाणी घातलं तर सगळंच पाणी व्हायला जाऊ शकतं. मग काय करायचं, घटी थोडेसे उदक घालायचे, थोडं घाटामध्ये उदक घालायचं. मग मग घटी थोडेसे उदक घालायचे, तेने न गळता, ते आता गळत नाहीये, मग वरिता भरायचे, मग वर आणखी थोडं घालून बघा, आता गळतं का. मग अजून थोडं घालून बघा वरती, आता गळतं का. आता अख्खा गड भरून टाका. आयशे परसोनी आहे का नाही, पाहिला असे तर आयशेची होती. अशा प्रकारे त्याची परीक्षा घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं, अशा प्रकारे हे पाणी घालायचं. म्हणजे ते पाणी काय आहे, वायाला जात नाही. किंवा आणखी माऊली त्या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात की म्हणे, अवचित यावरी सर्वस्व अवचित यावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी त्याचे भांडार कीजे, तैशी किरटी तू आता माझे निज धाम की. म्हणजे काय, अवचिता यावरी, आता समजा एखादा मोठा कुठेतरी सावकार आहे आणि सावकार कुठेतरी बाहेर गावाला फिरायला निघाला आणि कुठेतरी एखादा एस टी स्टँडवरती एखादा मनुष्य त्याला दिसल्याच्या नंतर त्यांनी त्याला ओळख दिली जरा थोडी. म्हणले काय करता, म्हणले काय नाही, चल असंच फिरतोय म्हणले इकडे तिकडं, काय नोकरी पाणी व्यवसाय काय. म्हणले काय नोकरी पाणी व्यवसाय काय नाही. म्हणजे तुमचं शिक्षण किती झालं, शिक्षण भरपूर झालं. बरं मग तुम्ही काय करू शकता. म्हणले दिवाणजीचं वगैरे मला काम चांगल्या प्रकारे येतं. मग दिवाणजीचं काम येतं का, हा म्हणले दिवाणजीचं काम करतो म्हणले मी. मग दिवाणजीचं काम करता मग येतं का आमच्याकडं, कारण मग का बरं, म्हणजे मी पण सावकार आहे, पण मला दिवाणजीचं काम करणारा एखादा मनुष्य पाहिजे. मग समजा तो घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर मग त्याने एकदम सगळा व्यवहार त्याच्या हातामध्ये द्यावा का. कारण सगळा जर व्यवहार दिला तर दुसऱ्या दिवशी तो सगळा गायब करून टाकीन, आहे का नाही. तो दिवाणजी याचा अख्खा दिवाळ काढून घेऊन जाईल. मग काय करावं, मग समजा तो अवचित यावरील सर्वस्व सांडीजे, मग काय करावं, अवचित एखादा अचानक आला मग काय करावं. मग काय करायचं, थोडं 10-5 रुपये त्याच्या पुढे टाकून बघायचे. आणि समजा ते 10-5 रुपये टाकून दिल्याच्या नंतर तो जर तो उचलून आणि तिजोरीमध्ये ठेवत असेल आणि त्याचा 10-5 रुपयाचा हिसाब आपल्या जमा खर्चेमध्ये जर तो त्या ठिकाणी ठेवत असेल तर काय करायचं, मग सर्वच सांडायचे, मग सगळं त्याला त्या ठिकाणी द्यावं. तसं अर्जुन, मी तुझी परीक्षा पाहिली आणि परीक्षा पाहिल्याच्या नंतर काय माझ्या लक्षात आलं का, तुला जे सांगितलं ना ते पूर्णपणे लक्षात येतं. बरं पूर्णपणे लक्षात येतं म्हणण्यापेक्षा तू कबुली तरी देतो का नाही, कबूल तरी देतो का देव, हे तुम्ही सगळं सांगता पण थोडं काय करा. परी है का नाही, परी म्हणजे काय, कुठे गेली परी, नाव भरे चित्त देई बोला एका, पण जरा घडीभर थोडे वेळ क्षणभर का होईना काय करा, चित्त देई बोला एका. म्हणजे तुमचं आता थोडं थांबवा, आहे का नाही, आणि आमचं जरा थोडं थोडं आमचं आहे का, कारण तुम्हीच आतापर्यंत सांगता. आमचं आमचं काय का, कारण आम्हाला किती लक्षात आलं हे तर आधी पहा ना. आता अर्जुन अशा प्रकारे बोलतो. बरं अर्जुन काही सामान्य आहे का हो? आता अर्जुनाचं ज्ञानोबराने तोंड भरून वर्णन केलं, काय सामान्य वर्णन केलं का. ते म्हणतात अहो अर्जुनाचे पांती, म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे अहो, ऐक ना, अहो अर्जुनाची पांती जे परिस्नय योगी होती, ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. त्या असणाऱ्या संतांनी कृपा करून अवधान द्यावे. पण कोणत्या संतांनी, अर्जुनाच्या पंक्तीला बसून श्रवण करणाऱ्या संतांनी लक्ष द्या. अर्जुनाचं का वर्णन केलं एवढं, का बरं, अर्जुन म्हणजे काही सामान्य होता का. हा श्रीकृष्ण उक्ती सागरा, हा अगस्त्यची दुसरा, हा श्रीकृष्ण उक्ती हा जणू काही सागर आहे. आणि हा अर्जुन हा अगस्तीचे दुसरा, हा दुसरा अगस्तीचे. म्हणजे त्याने एका घोटात सर्व असणारा समुद्र काय केला, गट्टम करून टाकला. तसं याने कोणता समुद्र, श्रीकृष्ण उक्ती, अनेक प्रकारची युक्ती, अनेक प्रकारची प्रमाण, सिद्धांत, दृष्टांत, सारा असणारा विचार, याला सगळं काय केलं, गट्टम करून टाकलेले. एवढा असणारा काय अर्जुनाचा अधिकार आहे त्या ठिकाणी. म्हणजे अर्जुन नुसता ऐकतो का, ऐकलेलं जसं तुकोबर म्हणतात, ऐकले ते कानी होय परिपाक म्हणे. म्हणजे जसं कानाने ऐकावं तशी परिपाक अवस्था त्याच्या काय झाली पाहिजे, अंतःकरणामध्ये अशा प्रकारे काय झाले पाहिजे, दैशे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणाशी वय पारणे, नुसतं ऐकायचं नाही, एका श्रवणामध्ये पारणं झालं पाहिजे. पारणं कधी करतो आपण, बोला, पारणं कधी करतात,
उपास उपवास तर माहिती ना, उपवास करताय की नाही? मग अनेक दिवसाचा उरत उरत व्रत करा, एका उपवास दिवशी करा. झालं. उपाशीपणा अनेक दिवसाचा उपाशी असतो ना ऋषी, आहे की नाही? अनेक प्रकारचा अनेक दिवसाचा उपाशी असतो. तसे आपण काय अनेक दिवसाचे उपाशीचे. आपल्याला सगळं व्हाता आलं, पण मुक्त व्हाता आलं नाही, आहे की नाही? मुक्त व्हावं हे आपल्यासाठी काय खरं पारणे आहे का नाही? किंवा मला असं वाटतं 5व्याच अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे, की ब्रह्मरसाचे पारणे केली लागे अर्जुना नारायणी, आहे की नाही? हे पारणं केलं होतं कोणाला? अनेक दिवसाच्या नंतर ह्या अर्जुनासाठी ही मेजवानी होते, आहे की नाही? आपली पण मेजवानी असते. बरेच दिवस झालं का चला जरा थोडं बाहेर जायला पाहिजे खायला, आहे की नाही? जणू काय आपल्याला तेच पारणं असतं, मग घरी काय उपाशी असतं ते माहीत नाही. अशा पद्धतीचं हे पारणं लक्ष देतं. म्हणजे अनेक दिवसाचं उपाशी असलं की मग काय होतं, त्याला चांगलं मिष्टान्न खायला भेटणं हेच त्याच्यामध्ये काय त्याचं अशा प्रकारचं पारणं असतं. हे का लक्षात घ्यायचं? का मी आपल्याला सांगतो की एका श्रवणाशी होई पारणं, एका श्रवणामध्ये अशा प्रकारचं पारणं होतं, पण तसं आपण श्रवण मात्र केलं पाहिजे. परंतु अर्जुन श्रवण करतो, अर्जुन त्या योग्यतेचा आहे, पण योग्यतेचा आहे पण किती योग्यतेचा आहे हा अर्जुनाची काय करतोय? कबुली देतोय. मग तो काय म्हणतोय? परे नाव भरे चित्त देई बोलाय का. आपण देवा आता जरा थोडं आमच्या बोलण्याकडं काय करा, थोडं लक्ष द्या. आम्ही म्हणत नाही का तुम्ही सगळं आमचं ऐका, तुम्हीच सगळं सांगा, पण थोडं आमचं पण ऐका. का आमचं ऐका? पुढं माऊली सांगतात, आता कृष्णा तो सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. काय म्हटलं? आता कृष्णा तो सांगितला योगू, हे कृष्णा, हे देवा, तू आतापर्यंत अशा प्रकारचा योग आणि ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलेला आहे. पण तू जसं सांगितलं का नाही, सांगितलं म्हणजे मग नुसतं आम्ही ऐकला असं नाही होत. आम्ही काय केला? बारकाईनं ऐकलेलं आहे. बरोबर आहे की नाही? भरून देवा तू अशा प्रकारचा योग सांगितला, तो मना तरी आला चांगू. पर अशा प्रकारे काय आहे, आमच्या मनाला चांगला लक्षात आला. असं सरळ अर्थ घ्यायचा. तो तरी मना आलो, तो आमच्या मनाला चांगला आला, चांगला वाटला, चांगला त्या ठिकाणी पटला. का बरं पटला? कारण पटण्यासारखाच होता ना तो, ऐक नाही. कारण का पटण्यासारखा होता? कारण सुरुवातीला भगवंतानी 5वा अध्याय सांगितला आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी शेवटी आणि त्या काही ओव्या आल्या आणि त्या ओव्यांमध्ये भगवंतानी ह्या योगाचं वर्णन केलं. ह्या योगाचं वर्णन करता असताना, त्या योगाचं वर्णन करता असताना काय म्हणलं? जो सांख्या होनी प्रांजळा, आहे का नाही? असेच काहीतरी एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पाहुण्यावनी पाय उतारा, सोपा जैसा. म्हणजे तो मार्ग कसा आहे? पाहुण्याहुनी म्हणजे पोहून जाणार, एखादं पाणी नदी आणि त्या नदीला भरपूर असं पाणी, मग त्या नदीतून जर पलीकडे जायचं असेल तर असं पोहून जाणं सोपं आहे का? पोहून जाणं सोपं नाही. आणि जर घोटे इतकं जर पाणी असेल तर मग जायला किती सोपं वाटतं? जायला सोपं वाटतं, बरोबर आहे की नाही? मग तसं त्याच पद्धतीचं ह्या ठिकाणी सांगितलं की देवा अशा पद्धतीचा तो मार्ग तुम्ही आम्हाला सांगितला, पण तो कसा आहे? पाहुण्याहुनी पाय उतारा, सोपा जायचा, तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारख्या आवळा, येत आहाती परी काही कळा तो साहोयवरी. म्हणून हा कसा मार्ग आहे? सांख्याहुनी म्हणजे सांख्य म्हणजे कोणाचं? कपिलांचं सांख्य लक्षात घ्यायचं नाही, भगवंताचं सांख्य. कोणता सांख्य? जो दुसऱ्या अध्याय आपल्याला भगवंताने सांगितलेला आहे का नाही, तो सांख्य हो. म्हणजे त्या दुसऱ्या अध्यायापेक्षा हा मार्ग मात्र आम्हाला काय आहे? सोपा त्या ठिकाणी वाटत आहे. आम्हासारख्या आबळा म्हणजे आमच्यासारख्या दुर्बलांना हा सांख्यापेक्षा आणि सोपा असणारा मार्ग या ठिकाणी आहे. म्हणून हा, पण पण आता ह्या ठिकाणी असं विचार आहे, परी न शक्य करू पांगू योग्यतेचा. आता अशा प्रकारचा तुम्ही हा आम्हाला मार्ग सांगितला, तो आमच्या मनाला चांगला पटला, सगळं काही व्यवस्थित आहे. पण काय झालं? परी न शक्य करू पांगू योग्यतेचा. पण देवा मी आणि करू शकत नाही. पण मी करू शकत नाही. का मी करू शकत नाही? पांगू योग्यतेचा. योग्यतेचा काय? पांगिस्तपणा शब्द कुठं आला बघा बरं? पांगिस्ते विन असा शब्द आला होता कुठंतरी, याचा अध्यायामध्ये आला होता, आहे का नाही? ते श्रवण करण्याच्या बाबतीमध्ये पांगिस्ते विन असा शब्द आलेला होता.
पांगेस्तीवन म्हणजे काय? पांगेस्तीवन म्हणजे जशा गाया आपण त्या ठिकाणी पाहिल्या आणि त्या गाया काय होतात, पांगापांग होतात, फाकाफाक होती, बरोबर आहे की नाही? मग त्या गाया आपल्याला सांभाळता येत नाही. तसं इंद्रियांच्या पांगेस्तीवन असं काहीतरी एक शब्द आला होता. तसं इथं योग्यतेचा, अधिकाराचा या ठिकाणी पांगेस्तपणा असेल तर चालेल का? तर चालणार नाही. ध्यान करायला बसतो, ध्यानामध्ये मी हे पण करतो, ध्यानामध्ये मी ते पण करतो. हे सगळं एका ध्यानामध्ये जर करायचं जर प्रयत्न केला तर तो पांगेस्तीपणा होऊ शकत नाही का? त्याच्यामध्ये उणीव, दुर्बलता, कमीपणा, न्यूनता होऊ शकते का नाही? मग अशा प्रकारे काय आहे, हा अर्जुन या ठिकाणी सांगतो की परी न करू शके पांगो योग्यतेचा. अशा प्रकारे देवा या योग्यतेचा म्हणजे अधिकाराची उणीव, पांगो म्हणजे उणीव, दुर्बलता, कमीपणा, न्यूनता असल्या कारणाने परी न शके करू, परंतु देवा हा योग अशा प्रकारे मी करू शकत नाही, असा अर्जुन या ठिकाणी काय आहे, कबुली देत आहे. बर, मग आता देवा हा योग मी करू शकत नाही, पण सहजे अंगिक जे तुले आहे ते तुलेचे. हा बोला. हे श्रवणाचे निपांगे हा हा विनिश्रुत्या व्हावे लागे, हे मनाचे निज अंगी भोगीचे का. मनाची निज अंगे, मनाच्या अंतर्मुखतेने अशा प्रकारे काय केला, हे ब्रह्मस्वरूपात आपल्याला भोगता आले पाहिजे. हा अशा ओवी आपल्याला सापडलं तर सांगत चला, म्हणजे थोडा आधार होतो बोलण्याला. आज जास्त सर्दी, जरा सर्दी झाली का माझं लक्ष इकडं जातं, परत इकडं पण जातं आणि परत तुम्हाला तुमच्याकडे पाहून पण सांगायचं. अशा प्रकारे माझी पण पांगिस्तपणा होते जरा थोडी. सहजे बघा आता अर्जुन काय म्हणतो, सहजे अंगिक जे तुले आहे ते तुलयाची जरी सिद्धी जाय, तरी हाची मार्गू सुख उपाय अभ्यासीनं. आता अर्जुन म्हणतो देवा ठीक आहे, पण सहज अंगिक जे तुले आहे, सहज म्हणजे काय? सहज म्हणजे स्वाभाविकपणे, नाही का नाही, आपल्यामध्ये किती बळ असतं, जेवढं बळ आपण म्हणतो ना, हे बघा तुम्ही मला काही जास्त आग्रह करू नका, मला जेवढं जमेल मी तेवढं करेल, आहे का? तुम्ही आम्हाला आग्रह का करता? आम्हाला ते जमण्यासारखं आहे का? जमण्यासारखं नाही. मग करतो ना, नाही कोण म्हटलं, पण आम्हाला जितकं जमल तितकं करतो. तसं अर्जुन काय म्हणतो, देवा काय सहजे अनेक जे तुले अंगिक जे तुले आहे, म्हणजे अंगिक म्हणजे काय, माझ्या ठिकाणी जे तुले म्हणजे काय, जेवढं बळ, सामर्थ्य, विचार, क्रिया, भावना जेवढ्या काही त्या ठिकाणी आहे का नाही, म्हणजे माझा जितका अधिकार तेवढा आहे, तेतुलीची जरी सिद्धी जाईल आणि देवा तेवढ्यानेच, आहे का नाही, सिद्धी सिद्धी म्हणजे पूर्णत्वाला जाईल. काय जाईल पूर्णत्वाला? अशा प्रकारचा असणारा हा योग, आणि माझे जेवढं सामर्थ्य आहे तेवढ्या सामर्थ्याने काय हा योग या ठिकाणी जर पूर्णत्वाला जात असेल, तरी हाची मार्ग सुख उपाय अभ्यासीनं, म्हणजे हाच असणारा मार्ग कोणता? तुम्ही सांगितलेला योग धारणेचा मार्ग. हाच मार्ग मी काय करेन, सुख उपाय, आहे का नाही, म्हणजे सुखाने, समाधानाने अशा प्रकारे काय करेन, अभ्यासीनं मी त्याचं काय करेन, चांगल्या प्रकारे अभ्यासपूर्वक अनुष्ठान त्या ठिकाणी करेल, आहे का नाही. काय होतं, कधी कधी बोलायला त्या ठिकाणी फार सोपं जातं, आहे का नाही, बोलायला सोपं जातं. हा मी हे करीन, मी ते करीन. व्हिडिओ थांबला का? अरे चालू आहे चालू आहे चालू आहे. चालेल, ते बंद होतो कधी कधी. ज्याला समोर म्हणजे जे झोपले नसतील, कोणी काय नसेल, प्रकृती जरा ठणठणीत असेल, त्याने आपले असे थोडे व्हिडिओ चालू ठेवा. असे व्हिडिओ चालू ठेवले म्हणजे मग मला थोडं कधी कधी कोणाचं जर नेटवर गेलं ना, मग ते असं एकदम थांबल्यासारखं वाटतं. मग ते मला असं वाटतं की बंद पडले की काय, म्हणजे तुमचे व्हिडिओ कोणाचे तरी चालू राहिले ना, मग मला बरोबर लक्षात येतं. म्हणजे सगळ्याकडे नेटवर्क सारखं नसतं ना, सारखं नसतं, म्हणून काय होतं, थोडं थोडं कुठंतरी मला हालचाल दिसली का, मग असं वाटतं की हे चालू आहे सगळं असं. हा कुठं आलतो, हा सहज अंगिक जे तुला. हा बोला. हा हा सहज अंगिक जे तुले आहे, आणि सहजच देवा त्या ठिकाणी स्वाभाविक देवा अंगिक जे तुले आहे, म्हणजे माझ्या ठिकाणी जेवढी त्या ठिकाणी योग्यता असेल, अधिकार असेल, ते तुल्याची जरी सिद्धी जाईल, आणि देवा तेवढ्या अधिकाराने, तेवढ्या योग्यतेने, ऐक नाही,
आणि सिद्धी जाय, सिद्धी म्हणजे अशा प्रकारे सांगितलेला तुम्ही योग मार्गाचा विचार आहे का नाही, तो जर पूर्णत्वाला जात असेल तरी हाची मार्ग सुखोपाय अभ्यासेन मी. आणि अशा प्रकारे हाच हाच म्हणजे कोणता, तुम्ही सांगितलेला हा योग धारणेचा जो मार्ग आहे तो काय करेन मी, सुखोपाय मोठ्या सुखरूप उपायाने आहे का नाही. म्हणजे काय घ्यायचे इथं, सुख उपाय म्हणजे समाधानाने आहे का नाही, मोठ्या मनाने, मोकळ्या मनाने. मी काय करेन, अभ्यासीनं अशा प्रकारे अभ्यासपूर्वक त्याचं अनुष्ठान करील. पुढे पहा, तरी योग्य ते विन होईल नाही, इथे नाही का, ना तरी देवा जैसे सांगितले तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विन होईल तेची पुसू. आता ह्या ठिकाणी थोडा वेगळा विचार करायचा. आता इथे आहे ना, भगवंत अर्जुन जो आहे हा भगवंताबरोबर बोलत नाही असा. मग हा अर्जुन बोलतोय पण आपल्या मनामध्ये संवाद करून बोलतोय. काय संवाद करून बोलतोय, थोडं असं पहा ना तरी, किंवा बोलता बोलता अर्जुन थोडा थांबला असावा आणि त्याने आपल्या काय केलं असेल, मनामध्ये विचार केला असेल. काय विचार केला असेल, आता आपण हे भगवंताला असं बोललो, आता बोलल्याच्या नंतर कदाचित ते चुकीचं पण होऊ शकतं. मग थोडं मनामध्ये आधी विचार करतो मनुष्य, हे बोलू आपण. तसं अर्जुनाने थोडं मनामध्ये विचार केला. काय विचार केला, नातरे देवा जैसे सांगितले तैसे आपण पे जरी न ठकेलं तरी योग्य ती विन होईल तिची पुसू. ऐक नाही, देवाला कोणतं पुसू, काय पुसायचं, ते म्हणले ना तरी देव जैसे सांगितले. आता अशा प्रकारे या देवाने आपल्याला हा जो मार्ग सांगितलेला आहे, जैसे सांगितले, जशा प्रकारे आपल्याला देवाने हा मार्ग सांगितला तसे आपण पे जरी न ठकेलं, आणि आपल्याला आहे का नाही, जरी न ठकेलं आणि जर ते आपल्या हातून होत नसेल किंवा आपल्या हातून तो मार्ग घडत नसेल, बरं नसेल घडत तरी योग्यते विन होईल तोच सोपा. आता आपली योग्यता काय, आपला अधिकार काय, जो आपला अधिकार आहे, मग त्या अधिकारानं रूप आपण काय करू, तीची पुसू. कोणता पुसू, जो आपल्याला होण्यासारखा मार्ग आहे तोच पुसू. जो आपल्याला होण्यासारखा नाही त्याला पुसण्यात काही अर्थ आहे का, त्याला पुसण्यात काही अर्थ नाही. कारण थोडं 2 मिनिटं बरं का. काय केला अर्जुनाने मनामध्ये विचार की ना तरी देव जैसे सांगितले. आता देवाने अशा प्रकारे हा मार्ग आपल्याला सांगितला, तैसे आपण पे जरी न ठकेलं आणि आपल्या हातून जर अशा प्रकारे या मार्गाचं अनुसरण आचरण आणि हा जर आपल्या हातून होण्यासारखा जर नसेल तर काय करावं, तरी योग्य ती विन होईल तीची पुसू. आपली तर योग्यता नाही, आपली तर त्या ठिकाणी पात्रता नाहीये. मग आता आपल्याला कोणतं होणार आहे, म्हणजे पात्रता नाही असं नाही, थोडी तरी पात्रता असते की नाही, थोडं तरी परमार्थ करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असतं की नाही. नाही म्हणलं तर नाम तर घेऊ शकतो की नाही आपण, तेवढं आपण घेऊ शकतो. मग तेच पुसू ना आपण भगवंताला, त्याचीच विचारणा करू. जो मार्ग होतच नाही आपल्याला त्याची विचारणा काय करण्यात अर्थ आहे का, काहीच अर्थ नाही. असा अर्जुन विचार करतो, पण तो कसा अर्जुन विचार करतो, मनातल्या मनात, बरोबर आहे की नाही. एकदम असा प्रगट रूपाने बोलतो का, एकदम असा प्रगट रूपाने बोलत नाही. हा मनातल्या मनात काय करतो अर्जुन, आधी विचार करतो, आहे का नाही. कारण इथं असं थोडं लक्षात घेण्यासारखं असतं की भगवत प्राप्तीचे अनेक प्रकारचे मार्ग असतात. म्हणजे काय काय मार्ग आपण पाहिले की जसं भक्तीच्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं, कधी ज्ञानाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत जाता येतं, कधी ध्यानाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत जाता येतं. जसं विचारसागर पाहिला, विचारसागरामध्ये अधिकारी सांगत असताना अधिकारीचे प्रकार केले का नाही, उत्तम मध्यम कनिष्ठ, निवडलेले साचे, उत्तम मध्यम कनिष्ठाचे. अशा प्रकारे काय, उत्तम अधिकारी सांगितला तो कोणत्या कोणत्या तरंगामध्ये सांगितला, उत्तम अधिकारी तत्वदृष्टी 6व्या अध्यायामध्ये सांगितला, अदृष्टी कुठे सांगितला, 4थ्या अध्यायामध्ये सांगितला. तुम्ही सगळे ऐकताना विचारसागरावले का गेले विसरून, मला असं वाटतं विसरूनच गेले ना तुम्ही, कारण मी उलट सांगतोय तुम्हाला. तत्वदृष्टी म्हणलं का 4था अध्याय 4था तरंग सांगितला,
आहे का नाही? अदृष्टी सांगताना 5व्या अध्यायामध्ये सांगितलं, आपलं तरंगामध्ये सांगितलं, आहे का नाही? आणि जो तर्कदृष्टी होता फारच कुशाग्र बुद्धीचा, तो 6व्या तरंगामध्ये सांगितला. ही अशी पद्धत सांगितली का नाही? अशीच पद्धत सांगावी लागते. मग त्याचा त्याचा अधिकार सांगितला ना, अधिकारानुरूपच आपण बोललं पाहिजे. कोणाला अशी प्रमाणामध्ये येत असेल तर त्याने अशी थोडीफार प्रमाणं दिली तर आणखीन ते थोडं सहाय्यकारी होत असतं. म्हणून आपल्याला अनेक प्रकारचे मार्ग या ठिकाणी चालता हे मग कळ येते, आहे का नाही? मग अधिकारानुसारच ह्या अशा पद्धतीने काही आपल्याला त्याला मार्ग दाखवा लागतो. आणि अनाधिकाराला दाखवला असा मार्ग तर चालेल का? नसता अधिकार उपदेशाशी तो बलात्कार, तरी ते हो केले चार, माकड आणि गारुडी. गारुड्याने कोणाला उपदेश केला? माकडाला उपदेश केला. किती दिवसांनी तो फलिद्रूप होईल बरं? होणारच नाही. ज्याचा त्याचा अधिकार, आहे का नाही? काय मुंगीवर भार गजाचे पालन, करता हे नव्हे कार्यसिद्धी. एवढी एवढी मुंगी आणि पालन कोणाचं करायचंय? गजाचं, हत्तीचं. आता त्या मुंगीवर किती भार घालायचा याचं पालन करण्याकरता? जाईल का ते कार्यसिद्धीला? जाणारच नाही. मग अधिकार तैसा जसा अधिकार असेल तसंच तर केलं पाहिजे ना. अनाधिकाराला हे सांगितलं तर चालेल का? अहो चालणारच नाही. उलट माऊली म्हणले परिबिया हविना, या योग साधनेमध्ये सांगत असताना ते म्हणले कधी कधी ती कुंडलिनी अशा प्रकारे काहीतरी खळबळ तयार करेल. साधकाला फार भीती वाटेल. अंगामध्ये काय राहते? फक्त त्वचा आणि हाडं, याच्यापेक्षा काही राहतं का? आणि साधक विचार करतो, अरे बाप रे बाप, बघा ते ही अवस्था काय झाली आपली. पण ही ती असणारी जगदंबा, कुंडलिनी जगदंबा शरीरातलं सगळं खाऊन टाकते ना. का खाऊन टाकते? त्याचं कारणच आहे. कारण पहिल्यांदा स्वच्छ केलं पाहिजे ना. येऊन गोपाळ राहते ते भगवंताची प्राप्ती करायची म्हणल्यावरती आतलं सगळं काढावं लागेल. म्हणजे हे आधी खराब झालेलं भीष्मांच्या शरीरामध्ये पूर्वी जे रक्त होतं ते कोणाचं होतं? त्यांचं खाल्लेलं होतं ना, आहे का नाही? म्हणून निर्णय करता आला नाही. म्हणून ते जेव्हा ते सगळं गेलं, आहे का नाही? मग निर्णयच करता आला. तसं हे सगळं घालावं लागेल ना. पण साधकाला भीती वाटते, काय झालं शरीरामध्ये? हे सगळे बदल झाले, जगतो का मरतो का, अशी त्याची अवस्था होती. मग अशी अवस्था होती, तो घाबरतो. पण माऊली काय म्हणतात? परी न व्यावे, तुम्ही घाबरत जाऊ नाही. का? तुम्ही जर घाबरले तर मग उलटं पण होऊ शकतं. मग घाबरू नये म्हणजे काय सांगायचंय? अधिकार सांगतात तुम्हाला, बरोबर आहे की नाही? आणि नसता अधिकार नसताना जर हे सगळं सांगू लागले तर त्याला ते फलितरूप होईल का? त्याला ते कधीच त्या ठिकाणी फलितरूप होऊ शकत नाही. मग सांगताना अधिकाराला सांगितलं पाहिजे. आणखीन एक अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता, हानुन्याला था पळाले ते. एक ब्रह्मचारी, याच्या दोन अर्थ लागतात, ऐक नाही? आणि गाढवा झोंबू लागला. झोंबला कोणला? गाढवाला. आता गाढवाचा स्वभाव काय? लात पिछाडी हाणणं. हानुन्याला था पळाले ते. मग काय झालं? गाढव गेलं, गाढव तर गेलंच गेलं, पण याचं काय गेलं? ब्रह्मचारी गेलं. आणि तोंड काळे झाले जगामध्ये. म्हणजे जगामध्ये याचं तोंड काळं झालं की नाही? मग कोणाला सांगून उपयोग आहे का? सांगूच नाही कोणाला. मग कोणाला सांगायचं? अधिकाऱ्याला सांगायचं. नाही तर तुकोबराय अगदी स्पष्ट म्हणतात, न सांगावे वर्म, जगे असू द्यावा ब्रह्म. आहे का नाही? हे जगाला कोणाला सांगत जाऊ नये, त्यांच्यामध्ये भ्रम आहे तो असू द्यात. आणि मधलं मला नाही सांगायचं. शेवटी सांगितलं, तू का म्हणे शिन, का सांगू नये? उपक्रम करताना आणि उपसार करताना तू का म्हणे शिन, होईल अनुभवा विन. त्यांना अनुभव नसल्यामुळं काय होतो? हा शिनच होतो. सकाळी सकाळी पाठ ऐकतात, आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायची, ऐकायला येतात, ऐकता ऐकतात आणि काही कळत नाही. आणि काही न कळाल्यामुळं काय झाला? शिन झाला. शिन झाला. का शिन झाला? न कळालं, अनुभव नाही ना आला. तसं आपल्याला काय आला पाहिजे? याचा अनुभव आला पाहिजे. सांगता सांगता आता जास्त दूर जायला लागला आपलं. म्हणून अर्जुनाने आता अशा प्रकारे मनातल्या मनात विचार केला. काय म्हणला? ना तरी देव जैसे सांगितले. आणि अशा प्रकारे देवाने हे सगळं काय आपल्याला योग साधना या ठिकाणी सांगितले. आणि तैसे आपण पे जरी न ठकेलं, आणि तशा प्रकारची साधना जरी न ठकेलं, म्हणजे आपल्याकडून अशा प्रकारे जर ते साधन झालं नाही आणि जर होत नसेल तर काय केलं पाहिजे? तरी योग्य ते विन होईल त्याची पुसू. आणि आपला जसा त्या ठिकाणी अधिकार असेल, आहे का नाही, आपण काय करू? भगवंताला तेच त्या ठिकाणी विचारू. जीवाची ऐशी धारणा म्हणून पुसावया झाले, जीवाची ऐशी धारणा म्हणून पुसावया झाले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देजो. जीवाची ऐशी धारणा,
म्हणजे जीवाची धारणा. जीव शब्दाने काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? आपलं मन, आपलं अंतःकरण, आपलं चित्त, आहे का नाही? असा अर्थ घ्यायचा. जीवाची आयशी धारणा. धारणा म्हणजे काय? आपल्या अशा प्रकारची माझ्या मनातली, अंतःकरणातली, चित्ताची ही काय आहे? भावना आहे, विचार आहे का नाही? इच्छा आहे, धारणा आहे. म्हणूनही पुसावया झाले कारण. म्हणून देवा अशा प्रकारे विचारण्याचा हेतू. कारण शब्दाने काय घ्यायचं? कारण, हेतू, फल, प्रयोजन अनेक अर्थ होतं. इथं कारण शब्दाने कारणच जरी घेतलं तरी पण ते योग्य ठरू शकतं. आणि अधिक घ्यायचं झालं तर अशा प्रकारे विचारण्याचा हा आमचा हेतू होता, असं जरी म्हटलं तरी चालेल. म्हणून काय म्हटलं की जीवाची आयशी धारणा, अशा आमच्या प्रकारच्या जीवातली, मनातली, अंतःकरणातली अशा प्रकारची धारणा, विचार होती. म्हणून पुसावया झाली हेचे कारण. मग देवा आपल्याला पुसायला, आपल्या विचारायला अशा प्रकारचा हा हेतू ठरला, अशा प्रकारचे हे कारण ठरलं. मग म्हणे तरी आपण चित्त देजो. मग अर्जुन काय म्हणू लागला? देवा तरी आपण चित्त देजो. आता आपण काय करा? चित्त द्या, लक्ष द्या. कोणाक लक्ष द्या? कोणाक लक्ष द्या? अर्जुन म्हणतोय माझ्याकडे लक्ष द्या. आता मी तुमच्याकडे लक्ष देत नाही, कारण मला काय सांगायचंय? माझी कमतरता काय आहे, माझी उणीव काय आहे, माझी योग्यता काय आहे, हे मला आधी तुम्हाला व्यवस्थित सांगू द्या. कारण मी जर तुम्हाला माझी योग्यता व्यवस्थित सांगितली नाही आणि तुम्ही मला सांगू लागले तर काय होईल? मला तर शिन होईलच होईल, पण त्याच्यात डबल शिन कोणाला होईल? तुम्हाला होईल. मग तुम्ही काय करा? आधी मला काय सांगायचंय, माझी योग्यता काय आहे, हे तुम्ही आधी लक्षात घ्या ना, आहे का नाही? हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्जुन आहे ना, जे काही गोष्ट विचारता असतो, हा अर्जुन अर्जुनासाठी जगवतो का तो आपल्यासाठी जगवतोय? बारकाने विचार केला तर अर्जुनाचं जे सांगणे, अर्जुन हा जो आहे ना, हा संतत्वाच्या भूमिकेत कार्य करतोय. हे आपल्यासाठीच आहे सर्व. आहे की नाही? अर्जुन हा संतत्वाच्या भूमिकेमध्ये कार्य करतोय, आहे की नाही? आणि जसं माऊली म्हणतात की नाही, तरी ना पुसता हे गोठी, तरी देव का सोडिते हे गाठी, आणि आम्हा कैसी भेटी फार मरतेशी. बघा, अर्जुनाने अशा प्रकारच्या ह्या गाठी, अशा जर भगवंतापाशी जर सोडल्या नसत्या, भगवंताने त्या सोडल्या असत्या का? विचारलं नसतं अर्जुनाने देवाला, तर देवाने सांगून मोकळा झाला असता. पण अर्जुन काय, अहो कसं होतं माहिती आहे का? शंका कोणाला होती ही आधी विचार घेतला पाहिजे. जो मुक्त पुरुष आहे त्याला शंका आहे का? मुक्त पुरुषाला, बरं ज्याला काही कळतच नाही त्याला शंका आहे का? मग शंका कोणाला आहे? शंका म्हणजे याची अगोदर 4 पुरुषांचं वर्णन केलं. किती? 4. त्याच्यामध्ये कोणता पहिला सांगितला? पामर सांगितला, नंतर विषय सांगितला, नंतर जिज्ञासू सांगितला, आणि नंतर मुक्त सांगितला. मुक्ताचं वर्णन केलं, त्याच्याशी काही कर्तव्य नाही. विषयाचं वर्णन केलं, त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आणि पामराचं वर्णन केलं, त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मग कर्तव्य कोणाशी? विचारसागराला, शास्त्राला. जिज्ञासू, ऐकलं, जिज्ञासू. तुम्ही नेहमीच म्हणता काय मी उद्धार पाविलं, काय कृपा करेल नारायण, आयशे सांगा तुम्ही संत जन. अशा प्रकारे त्याला तळमळ लागलेली. कोणाला? मला मुक्त व्हायचंय, ऐक नाही, त्याला तळमळ आहे. मग हे लक्षात आपल्याला आलं पाहिजे. म्हणून म्हटलं तर मग म्हणे तरी आपण चित्त देजो. मग देवा आता काय कर? आता आमच्याकडे जरा थोडं लक्ष द्या. हाओ जे अवधारिले, हे जे साधन तुम्ही निरूपिले, ते आवडतयाई अभ्यासिले फावो शके. आता अर्जुन बघा जरा थोडासा विलक्षण स्वरूपाचा प्रश्न करतो. आहो जी. आता हा शब्द जी शब्द कुठं वापरायचा बरं? पूर्वी वापरत होते का कोणी? जी जी जी. आहो. आता काही काही स्त्रिया म्हणतात ना, आहो, ऐकलं का? आहो, लक्षात घेतलं का? असं म्हणता ना, आहो आहो, आहे का नाही? आणि जी शब्द कुठं घालायचा? आहो आहो या शब्दामध्ये पण आदर आहे. आणि जी शब्दामध्ये ओम नमो जी शब्द येतो का नाही, तिथं पण आदर असतो, आहे का नाही? पूर्वी आपण म्हणायचं आहो, आहे का नाही? आणि समोरच्याने काय म्हणायचं? जी. आपण काय म्हणायचं? आहो. आणि त्याने काय मोठ्या म्हणायचं? माणसासाठी जी शब्द वापरते, जी, आहे का नाही? आपल्यापेक्षा मोठे त्यांच्यासाठी जी. हा हा. आणि कधी कधी मी असं पण पाहिलेलं आहे, मोठाले महात्मे असतात की नाही, ते महात्म्यांबरोबर बोलत असतात. महात्मे म्हणण्यापेक्षा कोणाबरोबर जर बोलायचं जर झालं तर काय म्हणतात? त्या समोरच्याने जर बोललं, आपण म्हणतो असं आहे म्हणते, हे म्हणतात जी जी जी. म्हणजे प्रत्येक शब्दात कुठं जी जी, म्हणजे ते
आदरपूर्वकच बोललं पाहिजे. म्हणून आहोजी दोनही शब्दांनी मोठा विचार या ठिकाणी पाहायला मिळतं. पूर्वी आपल्या असणाऱ्या मालकाला काय म्हणायचं? स्वामी म्हणायचे, काही मालक म्हणायचे, काही धनी म्हणायचे. अनेक प्रकारे विचार त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग हे सगळ्याचं तात्पर्य काय? आहोजी, स्वामी, मालक, धनी असं जे काय आहे ते सारं त्याच्यामध्ये येऊन जातं, आहे का नाही? असं म्हणून आहोजी अवधारिले, हे जे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावशके. अहोजी अवधारिले, अहो देवा, हाय का नाही? ऐका ना, काय अवधारिले? अवधारिले म्हणजे काय? ऐकलं मी आता. मी काय ऐकलं? हे साधन तुम्ही निरूपिले, अशा प्रकारे हे अष्टांग योगाचं असणारं जे साधन आहे ते साधन तुम्ही निरूपिले. तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं निरूपण करून सांगितलं, चांगल्या प्रकारे त्याचं वर्णन करून सांगितलं, आहे का नाही? ते असणारं साधन आवडतयाही अभ्यासिले फावशके. आवडतयाही ह्या शब्दाचा अर्थ असा वाटतो की वाटेल त्यालाही, ज्याच्या मनाला वाटेल तसे, ऐक नाही, ज्याला जसे वाटेल तसे फावू शकेल, त्याला फळ प्राप्त होईल का? बघा आता अर्जुनाने काय प्रश्न केला की देवा, की हे तुम्ही जे सगळं सांगितलं की नाही, हे सगळं मी अवधारलं, सगळं माझ्या लक्षात आलं, पण मला असं म्हणायचं का, हे साधन तुम्ही निरूपले, अशा प्रकारचं तुम्ही साधन सांगितलं, पण ज्याला जसं वाटेल तसं त्याने बसला आणि अशा प्रकारची साधना केली तर त्याला फळ प्राप्त होईल का? होईल का? होणार नाही. एखादा म्हणला आता आपल्याला अनुष्ठान करायचं, दादाने सांगितलं अनुष्ठान करायचे, ऐक नाही, पण नियम काय घेतला? नियम असाच घेतला की एक ठिकाण असलं पाहिजे, सुचोदेशे, किती मोठं वर्ण आलं, आणि नंतर असणारं ते आसन, त्याचं मोठं वर्ण आलं, आहे का नाही? अशा पद्धतीने सांगितलं. एखादा म्हणला काही कुठंतरी काही असे चांगली जागा नाही, काय नाही, मी बसतो कुठंतरी, आपलं जिथं वाटन तिथं, मनाला वाटन तिथं बसतो. पण माऊलीनं कुठं सांगितलं बसायला आपल्याला? कुठं शिवालय असो, कुठं देवालय असो, ऐक नाही, कुठे एखादा साधक एखाद्या ठिकाणी साधना करणारा असो, असं चांगलं, आता त्याचं किती मोठं वर्ण आलेलं आहे, ते दिलं सोडून आणि कुठंतरी आपला बसला. कुठं बसला? त्याच्या मनाला वाटलं तिथं बसला, ऐक नाही, मस्तपैकी अशा गॅदरिंग चालले, मस्तपैकी समोर डान्स चाललाय आणि तिथं बसला, म्हणला इथंच आता अनुष्ठान करायचंय, असं त्याला वाटलं मनाला. मग ते देवा, ते त्याला फळ प्राप्त होईल का? का होणारच नाही. मग आता ते वाटत या शब्द, आवडत या शब्द घातला म्हणजे वाटेल तसं, ज्याला वाटेल तसं, ज्याच्या मनाला येईल तसं त्याने साधना केली तर त्याला फळ प्राप्त होईल का? असा अर्जुनाने प्रश्न विचारला ना. आणि बरं, अर्जुनाने का विचारू नये? कारण अर्जुन काय करतोय? आपल्या सगळ्याचं प्रतिनिधित्व करतोय, बरोबर आहे की नाही? कारण उद्या काय सांगावं, कोणी म्हणेल, बघा आता अर्जुनाने हा भगवंताला का बरं प्रश्न केला नाही? हा जर प्रश्न केला असता तर भगवंताने याचं पण उत्तर दिलं असतं, आहे की नाही? मग उद्या अर्जुनाला कोणी म्हणायला नको. आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणतातच का नाही, टोमणं देतात मागून, आहे का नाही? त्या सीतेला काय, आहे का नाही, त्या रामाला काय गरज होतं सीतेचा त्याग करायचा, आहे की नाही? आणि सीतेला तरी कळू नाही का? अरे पण सीतेला काही शंका नाही, रामाला काही शंका नाही, तुलाच काय शंका होती? असे लोक शंकामध्ये करणारे असतात ना. म्हणून हा पण लोकांच्या मनामध्ये भाव अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये अर्जुनाने धारण केला आणि भगवंताला प्रश्न केला की आवडत आहे, ज्याला जसं वाटेल, ज्याच्या मनाला येईल तसं त्याने अशा प्रकारची ही साधना केली तर त्याच्यामध्ये काय त्याला फळ प्राप्त होईल का? असं अर्जुन या ठिकाणी भगवंताला सांगत आहे. हा, आवडत या अभ्यासीला फावे, आणि अशा प्रकारे ज्याच्या मनाला वाटेल अशा प्रकारे त्याने त्याचं अनुष्ठान केलं, अभ्यास जर केला तर त्याला हे फळ प्राप्त होईल का, असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. तर चला, आणि असं कधी मनाला येईल तसं कधी प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? त्याचं कारण आहे. जसं ज्ञानोबराय म्हणतात का नाही, मनोमार्ग गेला तो तेथीची मुकल, आहे का नाही? उलट मनाच्या मार्गाने जायचं का? तस्मत शास्त्र प्रमाणांते, आहे का नाही? शास्त्र कार्य विवेकी, शास्त्राची करावी पारखी, आहे का नाही? शास्त्रानेच काय करायची? पार करायचं असते. काही लोक काय करतात, ते म्हणतात आमचं जप चाललं, आहे का नाही? कसा जप चालतो? डोळे झाकून मस्तपैकी जप चालतो, हातही बंद पडतो, सगळंच बंद पडतो, आहे का नाही? आणि निमित्त कशाचं? जपाचं, आहे का नाही? आणि घेतो काय? झोप, आहे का नाही? जपाचे निमित्त आणि झोपेचा पसर आहे. हा, म्हणजे काय करतो? नुसता जप करतो, जप करता करतात मस्तपैकी त्याला झोप लागते, आहे का नाही? काही लोक म्हणतात आम्हाला आहे ना झोप लागत नाही. मग झोप कुठे येते चांगली?
झोप कुठं येते? कीर्तन झालं, कीर्तन सुरू असलं का मग तिथं काय करतात ते म्हणतात चांगली झोप लागते. म्हणजे सगळे डॉक्टर करून पाहिले, कधीच झोप लागली नाही आम्हाला, कधीच. हा डॉक्टर करतो, पर अगदी अमेरिकेपर्यंत गेलो, झोप नाही लागत हो. पण कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर झोप लागते, आहे का नाही? म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय, हे झोपेचं निमित्त काहीतरी कुठंतरी. म्हणजे जसं तुकोबरा म्हणतात, एक ध्यानी करती जप, एक बैसून घेती झोप, एक नुसतं ध्यान करतात मस्तपैकी, आहे का नाही? आणि ध्यानाचं निमित्त करून काही काही लोक मस्तपैकी त्या ठिकाणी झोपतात. असं असलं तर चालेल का? असं मनाला वाटतं तसं चालेल का? असं मात्र चालणार नाही, त्याला फळ प्राप्त होणार नाही. पुढं भगवंत सांगतात पहा, की योग्य ती विन नाही ऐशे हान आहे काही, ते तर श्रीकृष्ण म्हणे काही धनुर्धरा की, किंवा योग्य ते विन नाही. आणि किंवा म्हणण्यापेक्षा आता भगवंताचं हे स्वतंत्र आहे. योग्य ते विन नाही ऐशे हान आहे काही. अरे अर्जुना, योग्यता म्हणजे अधिकारा वाचून, ऐशे हन आहे काही, असं काही प्राप्त होणार काय आहे का बरं? योग्यते वाचून म्हणजे काहीच योग्यता नाही, काही करायचंच नाही, मस्तपैकी खाटव झोपायचं, आहे का नाही? आणि देरे हरी आणि खाटल्यावर काही मिळेल का आपल्याला? बरं, कोणाला काही मिळालं का? काहीतरी हालचाल तर करावं लागते का नाही आपल्याला? काहीतरी आपल्याला हालचाल करावा लागते. मग एक दुसऱ्या अध्यामध्ये एक असं आलं होतं की नातरे जांभया पसरे मुख, तेथे अवचटे पडे पियूक. असं फक्त लक्षात घ्या. अवचटे म्हणजे अचानक, आणि पडे पियूक म्हणजे अमृत पडलं. कुठं? नातरे जांभया असं केलं, आहे का नाही? आणि मग त्याच्यामध्ये काय पडलं? ते अमृत त्याच्या तोंडामध्ये अचानक पडावं. पण मग आता मला असं म्हणायचंय, त्याने एवढं तर केलं का नाही? का एवढं नाही करायचं का? ते आपोआपच जाणार आहे पोटामध्ये? एवढं तरी करावं लागलं ना, त्याला ते गिळावता लागलं का नाही? तेवढं तरी करावं लागतं का नाही? का त्याच्या वाचून सगळं होतं का? त्याच्या वाचून काही होत नाही, हे तर लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून म्हटले की योग्य ते वीर नाही. अरे अर्जुना, अधिकारा वाचून, योग्य ते वाचून आयशी हान काय, असं दुसऱ्या जगामध्ये दुसरं काय आहे का? का आपोआप त्याला प्राप्त होणार आहे? असं काहीच नाही. ते तर कृष्ण म्हणते काय धनुर्धरा, कृष्ण म्हणतो, कृष्ण म्हणून आले काय? हे काय विचारतो अर्जुना? हे धनुर्धरा, हे अर्जुना असं काय विचारतो? म्हणजे योग्यते वाचून कोणालाच कधीच मिळू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाला काय पाहिजे? योग्यताच असली पाहिजे. कोणाला कसं काय मिळेल बरं? बरं विचार करा. दिव्य दृष्टी मिळाली, कोणाला मिळाली? धृतराष्ट्राला मिळाली का संजयाला मिळाली? मिळायला कोणाला पाहिजे होती खरी? संजयला मिळाली. पण मिळायला कोणाला पाहिजे होती खरी? कोण मोठा आहे? कोण अधिकाराचं दिसतोय तिथं? अहो, धृतराष्ट्र राजा आहे ना, आहे का नाही? राजा आहे, आधीच त्याला डोळे नाही, काय नाही. उलट त्यालाच व्यसनं द्यायला पाहिजे दिव्य दृष्टी. पण त्याला का नाही दिली बरं? संजयाला काय दिली? संजय हा अधिकाराचा आहे का नाही? उलट काय संजय म्हणला काय, हा मोहे म्हातारा नाशिला. हा म्हातारा काय आहे? या पुत्र मोहाने पूर्णपणे काय आहे? काय आता तर मात्र भाषण तर भारी झालं. कुठंतरी 5व्याच अध्यायामध्ये ओवी आल्यात, आहे का नाही? आता तर किती चांगलं भाषण झालं. पण हा अर्जुन काय आपला, हा म्हातारा काय पूर्णपणे मोहाने ग्रस्त झालेला आहे. बरं, याला आता आधी काही बोलायला जर जावं तर अशा पद्धतीनं आपली काय करेन, हा सारी विसंगती करू शकतो. म्हणून याला न बोलल्यालाच बरं, आहे का नाही? आणि तरी पण अर्जुन त्याला सांगू लागला. म्हणण्याचं तात्पर्य काय? त्याला सहन होतं. तो अधिकारावरती आलेला आहे. म्हणून ती दिव्य दृष्टी आहे, ती धृतराष्ट्राला न देता कोणाला दिली? संजयलाच दिली, आहे का नाही? सगळ्या बरं, अर्जुन इतका जवळ होता, आहे का नाही? अर्जुन इतका जवळ असताना सुद्धा हा सगळी लीला भगवंत करतो, हे अर्जुनाला तरी कळालं का? का हे बरोबरिकाला कळालं? बरोबरिक माहिती आहे का तुम्हाला? बरोबरिक नाही माहिती? बरोबरिक होता तो भालेच्या टोकावर ठेवला होता, काही ठिकाणी म्हणतात उंच टेकडीवर ठेवला होता, आहे का नाही? आणि त्याची इच्छा होती का मला हे सगळं पाहावं, आहे का नाही? मग त्याला त्या टोकावर ठेवल्याच्या नंतर त्याने तिथून सगळं पाहिलं की नाही? काय पाहिलं? त्याच्यामध्ये कौरव नाही पाहिले, त्याच्यामध्ये पांडव नाही पाहिले, काहीच पाहिलं नाही. काय पाहिलं त्याने? एक असणार परमात्मा पाहिला. म्हणजे त्याला कोणती दृष्टी होती? केवळ काय दृष्टी होती? अवघे चित्रलोके आनंदाची आता, आहे का नाही? चरणी जगन्नाथा चित्त ठेले. काय दिसलं? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. याच्यापेक्षा अन्य काय दिसलं का? याच्यापेक्षा मात्र अन्य काही दिसत नव्हतं. का बरं? त्यांना अशा प्रकारची काय ही दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. म्हणून अशा प्रकारचा काय असला पाहिजे?
अधिकार असला पाहिजे. मग अधिकारा वाचून आणि कोणाला काहीतरी ह्या ठिकाणी प्राप्त होईल का? कोणालाच काहीच अशा पद्धतीनं प्राप्त होण्यासारखं नाही. म्हणून योग्य ते विने नाही ऐशी हान तरी काही, किंवा असं घ्या, ते तर कृष्ण म्हणती काही धनुर्धारा, तिथं कृष्ण म्हणती काही धनुर्धारा, की योग्य ते विने नाही ऐशे हान आहे काही. अशा प्रकारे योग्यते वाचून कोणालाच अशा प्रकारे या साधनेतून प्राप्त होणार नाही. म्हणून ती साधना करता असताना योग्यताच असली पाहिजे, असा सरळ अर्थ विचारात घेता येतो, आहे का नाही? चला पुढे पहा. हे काज किर निर्वाण परी आणि काही जे साधारण हे परी काज, हा बोला ना, माईक चालू राहिला. हे 6वे अध्याय काताच म्हणजे मी बोलली काय संजयची हा 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 6वे अध्याय, 5व्या नाही 6वे अध्याय. 6व्या अध्यायात आहे का? हा 6व्या अध्यायामध्ये सुरुवातीला आता त्याला काही जास्त बोलायला जावं तर तो माझी सगळी विसंगती करून टाकेल, म्हणून त्याला काही बोललंच नाही. बरे म्हणले, तरी पण म्हणले आता सांगायला संजय इथून पुढं तयार होणार आहे, असं काहीतरी ओवे आलेले त्याच्यामध्ये, बरोबर ना? असं चला, हा असं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. जसं विचारसागर आहे का नाही, जसं विचारसागर आपण ठेवलं जरा थोडं थोडं लक्षात, आहे का नाही? आता लागलाय जरा जरा मावळायला, आता आपण करू त्याला नंतर वाटलं तर व्यवस्थित. पण आता ह्या ओव्या कुठं आल्यात, कोणत्या अध्यायामध्ये आल्यात, कोणत्या प्रसंगाला धरून आल्यात, त्या फक्त थोड्या थोड्या आठवल्या ना, तरी मग काहीतरी झाल्यासारखं वाटेल. असो, हे काज किर निर्वाण परी आणि काही जे काही साधारण, तेही अधिकाराचे ओढविन काय सिद्धी जाय. हे काजचे की निर्वाण, हे म्हणजे काय? हे म्हणजे हे परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून देणारं कार्य, आहे की नाही? काज शब्दाने गरज, कार्य अनेक अर्थ घेता येतात, पण या ठिकाणी फक्त कार्य घ्या. किर निर्वाण, किर शब्दाने खरोखर, निर्वाण म्हणजे काय? शेवट. शेवट काय असतो आपला? शेवट म्हणजे मोक्ष, कैवल्य पद, आहे का नाही? हे सगळ्यात शेवटची असणारी आपली अवस्था आहे. आणि ही काय फार महत्वाची जीवनामध्ये. बाकीच्या जीवनामध्ये घडो न घडो तो भाग वेगळा आहे. 4 प्रकारचे मोक्ष सांगितले: धर्म, अर्थ, काम, मोक्ष, बरोबर आहे नाही? ह्या 4 प्रकारच्या सिद्धी लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये 3 आहेत, त्याला काय केलं? गौण केलं. आणि चौथा काय? मोक्ष, आहे का नाही? मुक्ती सायुज्यता वरा, ह्याची करा बापानो, हेच करा, दुसरं काही करू नका. बाकीचं जरी राहिलं तरी चालेल, पण हे मात्र आपल्याला ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं झालंच पाहिजे. म्हणजे तो मोक्ष काय त्याच्यामध्ये तो महत्वाचा आहे, तोच निर्वाण आहे का नाही? हे निर्वाणीचं कार्य, आणि हे कसं आहे? फार असणारं काय महत्वाचं आहे. परी आणि काही जे काही साधारण, आणि या मोक्षा वाचून, आहे का नाही, या निर्वाणा वाचून बाकीचं त्या ठिकाणी काय असेल, परी आणि काही जे असाधारण, नाही म्हणायचं, सॉरी, साधारण. साधारण म्हणजे जसं करण आणि कार्य आपण जे विचार घेतला का नाही, करण म्हणजे विशेष आणि कारण म्हणजे साधारण, ज्याला सगळं जाऊ द्या, ती प्रक्रिया पण मला आठवायची नाही, असू द्या. परी आणि काही जे काही साधारण, आणि अनेक त्या ठिकाणी काही साधारण कार्य आहेत का नाही, हे तर मोक्ष हे मूळ कारण आहे, हे महत्वाचं कारण आहे हे निर्माणाचं. पण बाकीचे असणारे काही साधारण कारण आहे का नाही, बाकीचे असणारे जे काही साधारण कारणे आहे तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाईल. म्हणजे ते सुद्धा असणारे कार्य अधिकाराचे ओढवे विन, म्हणजे अधिकाराच्या वाचून, ओढवे विन म्हणजे इथं घ्या 23 नंबर, योग्य ते वाचून, साह्या वाचून प्राप्त होईल काय. म्हणजे ते सुद्धा बाकीचे. आता मोक्ष तर त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे, पण मोक्ष वाचून जे सामान्य काही त्या ठिकाणी कार्य असेल, ते कार्य सुद्धा काय अधिकाराच्या ओढवेवून, म्हणजे अधिकाराच्या योग्यते वाचून काय सिद्धी जाईल, ते कसे काय बरं पूर्णत्वाला जाईल. म्हणजे त्याला सुद्धा काय असलं पाहिजे, त्याला सुद्धा अधिकाराची आवश्यकता आहेच. अधिकारा वाचून ते जाऊ शकत, पूर्णत्वाला मात्र जाऊ शकत नाही. जसं आपण 4थ्या अध्यायामध्ये काही ओव्या पाहिल्या का नाही, 4थ्या अध्यायामध्ये काय ओव्या पाहिल्या आपण, का तिथं म्हणले हा योग लोपला. हा योग का लोपला बरं? अधिकारी नव्हते ना, आणि काही या योगात ते राजश्री झाले जाणते, आणि तेथून या सांप्रते नेनो कोणी, आणि तिथून पुढे अशा पद्धतीचा ही जी परंपरा चालली होती. हा पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने आपला 10वा मुलगा काय इक्ष्वाकू त्याला सांगितला, आणि त्याच्यानंतर राजश्री. राजेश हेच कोण होते? राजश्री, आहे का नाही, हेच ऋषी होते, आहे का नाही? त्या राज ऋषीने अशा पद्धतीने झाला, आणि तिथून पुढे काय तो नष्ट झाला. का? जे प्राणी कामी भरू देहाचे वरी
आदरू कुठं आहे? सगळा आदर कुठं? देहाच्या वरी आदरू. म्हणून पडला असं विचारू, म्हणून पडला असे विसरू, ह्या योगाचा अशा पद्धतीनं काय आहे? विसर पडला, आहे का नाही? आता त्याला जर हे सांगायला गेलं तर त्याला हे पटेल का? त्याला हे पटणार नाही. त्याच्यात उदाहरणं देऊ सांगितले का नाही? काय उदाहरणं दिली? म्हणले का खवण्यांच्या गावा, काय अशी सुरुवात आहे ना, बघा बरं 4थ्या अध्यायामध्ये काहीतरी ओवे आलेले आहे. काहीतरी एरवी तरी खवण्यांच्या गावी पाऊटावे काय करावे, सांगे जातेंदर रवी केवी, असंच ना, की खवण्यांच्या गावी. खवणे म्हणजे काय? दिगंबर असणारे लोक, नाही दिगंबर कळलं तर नग्न असणारे लोक, आणि त्या नग्न असणाऱ्या लोकांच्या गावामध्ये काय नेलं? उंच असणारे, आहे का नाही, महाग असणारे कपडे विकायला नेले. आता ते कपडे कधी घेतील बरं? ते घेतील का? किंवा त्या कपड्याला काही महत्त्व देतील का? का बाहेर याच्या असताना कवन घेतात ती माने, आणि चांगली मस्तपैकी सभा भरली. पण कोणाची सभा आहे? सभा कोणाची भरली? यांची, आहे की नाही? बाहेर लोकांची सभा भरली. आणि गायन किती केलंय? गायन आता ते 4थ्या अध्यायामध्ये सुरुवातीला गायन सांगितलं कसा, किंवा आणखीन कोणत्या तरी एका अध्यायामध्ये त्या गायनाचं वर्णन आलेलं आहे. ते असं उत्तम प्रकारचं गायन केलं, आहे की नाही? त्या गायनाला तिथं काही महत्व आहे का? काहीच महत्व नाही ना. किंवा पै चंद्रोदया ते आरोते, जयाचे डोळे असते फुटते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखतील का कावळे चंद्राच्या प्रकाशाला? ते चंद्राचा प्रकाश होण्याच्या आधी त्यांचे डोळे काय डोळे फुटत असल्यामुळं ते चंद्राला महत्व देतील का? त्यांना का महत्व देऊशी वाटत नाही? कारण का? ते त्याच्या आधी करायचे नाही, आहे का नाही? मग चंद्राचे काय ओवी आलेले बघा बरं. मला वाटतं पहिल्याच ओवीमध्ये आपण पाहिलं की चंद्रो आलंगित, ती असणारी कमळिका सांगितली, आहे का नाही? आणि कमळिका सांगत असताना चंद्राचा उदय झाला की आपला ठाव न सोडिता, आपलं ठिकाण मात्र न सोडता, त्या ठिकाणी काय त्या चंद्राला, त्याच्या प्रकाशाला काय करते? आलिंगन देते. हे अनुराग जाणे कमुदिनी. अशा प्रकारचा अनुराग, हे प्रेम, हे स्नेह कोण जाणतं? ती कमुदिनी त्या ठिकाणी जाणू शकते. एवढा तिचा मोठा अधिकार असतो. मग कोणाला दिलं पाहिजे? ज्याचा जसा अधिकार आहे त्यालाच या पद्धतीनं काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय लक्षात येतं की हे काज कीर निर्वाण, हे कार्य तर काय आहे? अगदी खरोखर मोक्षाची काय जणू काय शेवटची अवस्था आहे. आणि ह्या असणाऱ्या मोक्षाचा वर्णन करत असताना त्याला इथं साधनाची आवश्यकता आहे. त्याला जशी साधनाची आवश्यकता असली पण अनेकही जे काही साधारण आणि अनेक त्या ठिकाणी काही साधारण त्या ठिकाणी कार्य गोष्टी जरी असेल तरी त्याला सुद्धा काय योग्यतेची आवश्यकताच आहे. तेही अधिकाराचे ओढवे विणं काय सिद्धी जाईल, आणि ते सुद्धा काय अधिकाराच्या योग्यते वाचून कसं त्या ठिकाणी सिद्धीला जाईल, ते सुद्धा मात्र कधी सिद्धीला जाऊ शकत नाही, असं लक्षात येतं. बोला. बोला ना. तिसऱ्या अध्यायामध्ये आलं का? काय उभे आहेत? का चंद्राचा उदय जैसा उपयोग न विषय वायसा, कावळ्याला वायसा उपयोगाचा नाही. तेच ना. चंद्रोदयाचा उदय जैसा वायसा उपयोगा नाही जैसा, आहे का नाही? वायसा म्हणजे कावळा, आहे का नाही? तिथं पण त्या उभे आलेले, बऱ्याच ठिकाणी उभे आलेले. ठीक आहे, चला. हे लक्षात आली उभी. हे काज किर निर्वाण, हे काज आणि निर्वाण शब्दाने काय घ्यायचा? शेवट म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? कारण सह जगताची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, आहे का नाही? याला काय म्हणायचं? मोक्ष म्हणजे सगळं होता आलं आतापर्यंत आपल्याला, फक्त काय होता आलं नाही? मुक्त होता आलं नाही. कशावरून सिद्ध झालं? आपण द्यायला नाही का आलो? द्यायला आलो म्हणून याच्यावरून काय झालं? आपल्याला सगळं होता आलं पण आपल्याला मोक्ष प्राप्त करता आलं नाही, आहे का नाही? म्हणून या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं? का जी काही गोष्ट असते ती सगळी गोष्ट योग्यतेवरतीच अवलंबून असते. साधा विचार करा, आपल्याला घर बांधायचं झालं तर घर असं सहजासहजी बांधून होतं का? त्याला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो का नाही? त्याला सुद्धा सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आता ज्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घ्यायचे, ज्या मोक्ष स्वरूपाला, ज्या निर्वाणाला आपल्याला प्राप्त करून घ्यायचे, त्याला पण अधिकाराची गरज नाही का? त्याला सुद्धा अधिकाराची गरज आहे. घर बांधायचं झालं तर आपण बांधू शकतो का? अहो, याला कवंटी आणा, याला हे करा, याला ते करा, एवढं सगळं लागतं, तेव्हा ते पूर्णत्वाला जातं. आणि मोक्ष काय असा आपल्या घरचा आहे का आपल्याला सहज होईल? म्हणजे कोणतंही कार्य असू द्या, मोक्ष असू द्या किंवा बाकीचं कोणतंही कार्य असू द्या, ते काय म्हटलं? ते अधिकाराचे ओढवे विणं, ते अधिकाराच्या योग्यते वाचून
काय सिद्धी जाईल, कसं त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाईल ते जाऊ शकत नाही. प्रश्नचिन्ह केला त्या ओळीत. पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीचे आधीन जाणीजे, का जे योग्य होऊन कीजे ते आरंभिले फळे. आता या ठिकाणी भगवंत काय सांगतात आपल्याला, की बाबा ही जी त्या साधकाच्या ठिकाणी असणारी योग्यता, ही योग्यता त्या साधकाच्या ठिकाणी आहे का नाही, हे कशावरून तुम्हाला कळल बरं? कशावरून तुम्हाला कळल? उदाहरण द्यायचं झालं, जसं तुकोबराय म्हणताय की नाही, पारधीच्या खुणा जाणे तेनेची साधाव्या, आहे का नाही? किंवा आणखी नाही लक्षात आलं तर, चोर चोरा ते करावा उपदेश, असेला अभ्यास आपोला ते, अनेक प्रकारची उदाहरणं देतात. त्याच्यामध्ये काय उदाहरण घेतलं, की पारधीच्या खुणा जाणे तेनेची साधाव्या. आता त्या पारध्याकडे काय असतं, प्रसंग येतो काढी वाघोर कुऱ्हाडी जाळे, असं काहीतरी शब्द आले ना, वाघोर कुऱ्हाड आणि जाळ असं असतं की नाही. पण मग त्या पक्षाला जर पकडायचा असेल तर तो काय काढू शकतो, जर काही तोडायचं असेल तर काय काढू शकतो, कशाला काही गुंतवायचं असेल तर तो काय काढू शकतो, बरोबर आहे की नाही? तो त्यानुसार काय करतो, त्या त्या वस्तू बाहेर काढतो. आणि हे कोणाला कळतं, जाणीत येण्याची साधाव्या, म्हणजे दुसरा कोण असला पाहिजे, पारधीचा असला पाहिजे, म्हणजे त्याला काय कळतं की हा नक्की कोण आहे, आहे का नाही? याच्यावरून त्याची काय होती, योग्यता त्या ठिकाणी आपल्याला कळते. तसं ह्या ठिकाणी काय म्हटलं, की पण योग्यता जे म्हणजे, आता जी योग्यता अशा प्रकारे म्हटली जाते, ते प्राप्तीचे आधीन जाणीचे, आणि ते काय त्याच्या प्राप्तीवरून त्या ठिकाणी काय जाणली जाते. आता याचे वेगवेगळे अर्थ होतात बरं. इथं इथं काय केलं डॉक्टर बाबांनी, पहा बरं, 24 नंबर, जिला योग्यता म्हणतात ती प्राप्तीचे पूर्वी समजत नाही, आहे का नाही? आता जिला योग्यता असं म्हटलं जातं की नाही, ती प्राप्त होण्याच्या पूर्वी कळतं का? ती प्राप्त होण्याच्या पूर्वी मात्र कधी कधी कळत नाही. असं पण याचा इथं काय होतो, अर्थ विचार घेता येतो. आणि अनेक काही ठिकाणी असं काय म्हणलं, की जी योग्यता आहे का नाही, ती योग्यता काय कळते, त्याला फळ प्राप्त होतं की नाही, त्या फळप्राप्तीवरून त्याची योग्यता काय लक्षात येते, असं पण त्याचा अर्थ येतो. दोन्ही अर्थाने आपण लक्षात घ्यायचं. जसं उदाहरण द्यायचं जर झालं तर असं होतं, की कंसाचा जो शत्रू, कंसाचा शत्रू कोण, श्रीकृष्ण परमात्मा, बरोबर आहे की नाही? आणि मग तो कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आलाय हे जेव्हा त्याला कळलं, मग त्याने काय केलं, अनेक प्रकारचे आसुर आणि तिकडं पाठवण्याचं काम केलं. पण जो आसुर जाईल त्याचा निपात, आहे का नाही? बाळपणी बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडवली, सगळ्या दैत्याची खाणच काय केली, बुडून टाकली, सगळं संपून टाकलं, आहे का नाही? मग याच्यावरून काय सिद्ध झालं, याच्यावरून काय सिद्ध झालं, काही आपला कोणीतरी कर्दनकाळ त्या ठिकाणी आलेला आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याला पाण्यासाठी जायची आवश्यकता पडली का, इकडंच कळालं, इथंच कळालं ना. कधी कधी काय होतं, की आधी घर पाण्याची गरजच नाही, तो कृष्ण कसा आहे काय हे आपण जेवढे जेवढे पाठवले का नाही, ते सगळं संपवलं, आहे का नाही? मग तो संपवतो म्हणजे तो कोणीतरी आलाय का नाही, हे त्याच्यावरून कळतं की नाही? किंवा त्याच्यातच असं एक उदाहरण आलेलं आहे, की गवळण बघा तुकोबरायांची गोपिकांचं वर्णन करताना, त्या गवळणी गोपिका आहे का नाही, आणि घरातलं ते दही दूध माठ वगैरे आहे का नाही, काय मस्त त्याची नासाडी झालेली असतात. माठ तरी फोडलेलं असतं, दूध तरी सांडून दिलेलं असतं, ताक तरी लावून दिलेलं असतं, आहे का नाही? काहीतरी फोडातोड झालेली असते, आहे का नाही? काय ती गवळणी, पहा ती गवळणी तव ती पालथी दुधानी, आहे का नाही? गवळणी पाहू लागल्या काय, ती दुधानी, आणि सगळी त्या ठिकाणी काय पालथी झालती. मग म्हणली ही नक्की पालथी झाली, हे कोणी केलं असेल बरं? बरं, घरातली पोरं तर काय अशी करणार नाही, कारण घरातली पोरं कशी समजदार आहे का नाही? मग हे नक्की कोण करत असेल, म्हणती नंदाची पोरे, हे नक्की कोणाचं काम असेल, मला ते नंदाचं असणारं पोर, आहे का नाही? म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे, आज आपल्या घरामध्ये चोरी झाली, पण कोणी केली असेल, त्याने केली असेल, आहे का नाही? त्याच्या वाचून दुसरं कोणी करेल का, त्या विरणाचे नव्हे दुसरे आयशे, त्याच्या वाचून मात्र हे दुसरं असं कोणी करणार आहे का, करणार नाही. म्हणजे त्याच्यावर ओळख होते का नाही आपली, तेच करू शकतो, कोणी करू शकत नाही. आपली घरातली पोरं मात्र करू शकत नाही. मला काही जास्त लांबवायचं नाही. मग याच्यावरून काय लक्षात आलं, की पहा योग्यता जे म्हणजे हा आहे का नाही, अशा प्रकारे जी योग्यता अशा प्रकारे जी म्हटली जाते, ते प्राप्तीच्या आधीनं जाणीची, आणि ती कशावरून जाणली जाते, प्राप्तीची, त्याला प्राप्त फळ काय प्राप्त होतं त्याच्या आधीन त्या ठिकाणी काय जाणली जाते, असा पण त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे की नाही? ती जाणली जाते, असं सोपा सरळ अर्थ घ्या.
ते प्राप्तीच्या अधीन जाण्याचे, अशा प्रकारे त्याच्या प्राप्तीच्या अधीनच असते असं त्या ठिकाणी आपण जाणावं. हा, का जे योग्य होती की जे ते आरंभिले फळे. आता काय म्हटलं, का जे योग्य होऊन की जे, आणि काय आहे, त्याचा योग्य, त्याचा अधिकारी होऊन की जे ते प्राप्तीची अधीन जाण्याचे. आणि बघा आता एखादं आपल्याला काम करायचं की नाही, कार्य करायचं की नाही. आता तुकोबराला कार्य करायचं, काय कार्य करायचंय, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. कळवळा अंतःकरणामध्ये उत्पन्न झालाय का नाही, आणि निघाले, आणि असे निघून चालेल का? मग कसं निघाले, म्हणजे कास घालून बळकट झालो कळे काळावर देठ, केली पायवाट भवसिंधूवरुणी. कुठून पायवाट केली, हा भवसिंधू. तुम्हाला तरतो का? तरत नाही. मग तरण्यासाठी आम्ही काय म्हणलो, भवसागर तरण्यासाठी काय म्हणलं आम्ही, भवसागर तरता कार्य करताच चिंता आहे का नाही. तुम्ही का काळजी करता, पैल उभा दाता कटी कर ठेवून आहे का नाही. मग काय तो आहे ना. मग आम्ही काय केलो, आम्ही सांगायला आलो. तू काय म्हणे माझं धाडेले निरोपा, पण आलो निरोप सांगायला, पण कसा, कास घालून बळकट, म्हणजे तयार होणं त्याच्यावरती आहे का नाही. तसं तुकोबराय तयार होऊन आले, आणि तयार होऊन हे सगळं आपल्याला सगळ्याला तारलं का नाही. म्हणजे कोणाला तारलं, त्रैलोक्य सांगत असताना भावना, क्रिया आणि विचार आहे का नाही, यालाच तारलं. आणि बाकीच्यांना तारलं का, बाकीच्या अजून काही तुकोबरायांची निंदा करतात, ते गेले का नाही वैकुंठाला. अरे तुला काय घेणं पडले, ते जाऊ नाही तर नाही जाऊ, तू गाथा वाचना, तुझ्यासाठी तयार करून ठेवलं नाही तर आहे का नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. मला याच्यातून एक सांगायचंय का, आपली योग्यता आपण तयार करून आणि त्या कार्याला जर आपण लागलं तर त्याला फळ आहे का नाही, त्याला नक्कीच त्या ठिकाणी फळ आहे. म्हणून माऊली या ठिकाणी काय सांगतात की ती योग्यता का जे योग्य होणे की जे ती आरंभिले फळे. आणि जर आपण अशा पद्धतीनं योग्यता ठेवून, अधिकार ठेवून, कास मजबूत घालून आहे का नाही, असं पद्धतीनं ते जर फळ आपण प्राप्त करायचा प्रयत्न केला तर काय होईल, ते आरंभिले फळे. ते सुरुवातीलाच त्याला आपल्याला काय होतं, फळ प्राप्त होत असतं आहे का नाही. आता बराच त्याच्यामध्ये जरी विचार आला, पण आता एवढा विचार सांगितल्यानंतर काय होतं, जास्त झाल्याच्या नंतर ते परत व्हायला जाऊ शकतं आहे का नाही. मग आता बाकीचा विचार आपण उद्याला करू. आता वेळ होत आला असन. पुंडलिकावरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी.